आपला होळी हा सण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर आजचा हा खूप महत्त्वपूर्ण असा सण आपल्या या देशामध्ये साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणताल होळी म्हणजे काय, तर बऱ्याच मुस्लिम मुलांना काय वाटते की उद्या सण आहे. उद्या सण म्हणजे उद्याचा कोणता आहे, तर धुळवड ज्याला म्हणतो आपण, ज्याला रंग लावले जातात, तो सण आपण खूप प्रचलित आहे. सगळीकडे तो खूप उत्साहात साजरा केला जातो. पण आजचा सण खूप महत्त्वाचा आहे. आजचा जो सण आहे की नाही, त्याच्यामध्ये होळी पेटवल्या जाते. ऐकलंय का तुम्ही? कधी बघितलंय का आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये? तुम्ही जर इथून गेले गावामध्ये संध्याकाळी तर तुम्हाला जागोजागी होळ्या पेटवलेल्या दिसतील. आता होळी म्हणजे काय, होळी सण साजरा का करायचा असतो, हो की नाही? तुम्हाला प्रत्येक सणाचं महत्त्व मी सांगते आणि सांगण्याचा उद्देश हाच की सण तर साजरा केला जातो. मला असं वाटतं की आपल्या मुलांना माहिती आहे. आणि तेच सांग बरं, आपण काय करतो आज होळीच्या दिवशी? होळी पेटवतो म्हणजे काय करतो, काय काय करतात त्याच्यात सांग बरं? लाकडं आणतात, अजून गौऱ्या आणल्या जातात आणि काय पूजा केली जाते. आज कोणता, आज पुरणपोळी खातात की नाही? काय खातात? पुरणपोळी खातात. आता मुलांना तुम्हाला असं वाटत असेल की काय महत्व आहे मग ह्याची, लाकडं जाळायचे किंवा गौऱ्या पेटवायच्या आणि ती होळी दहन करायची, काहीतरी महत्व असेल की नाही? उगाच आपलं लाकडं जमा करायचे आणि ते पेटवून द्यायचं, काही अर्थ आहे का? नाही ना. तुम्हाला माहिती आहे की भारतामधला प्रत्येक सण हा काही ना काही उद्देशाने साजरा केलेला आहे. कुठलाही सण असा नाहीये की तो विनाकारण साजरा होतो, विनाकारण नाही होतो. बघा आता सध्या जर तुम्ही मराठी महिन्यांचा जर विचार केला तर कोणता महिना आहे सध्या सुरू? मराठी. मग सांगा बरं शेवटचा महिना कोणता आहे? व्हेरी गुड, फाल्गुन महिना. कोणता आहे? जर मराठी महिने जर तुम्ही म्हटलात चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन, हो की नाही? तर हा फाल्गुन जो महिना आहे हा शेवटचा महिना आहे आपल्या मराठी महिन्यातला. मग या महिन्यामध्ये फाल्गुनोत्सव साजरा केला जातो, म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. म्हणून आपण जसं इंग्रजी महिन्यामध्ये कसं शेवटचा डिसेंबर महिन्यामध्ये 31 डिसेंबर आपण सेलिब्रेट करतो, वास्तविक पाहता आपला सण नाही येतो, तरी देखील आपण 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून साजरा करतो. तसं मराठी जे महिने आहे आपल्या इथे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्यातला शेवटचा महिना हा जो आहे फाल्गुन महिना, तर या महिन्यामध्ये आपण हा साजरा करत असतो. त्याला फाल्गुनोत्सव म्हणतात. काय म्हणतात? दुसरं असं की आपली प्रत्येक सण हा शेतकी विषयक आहे. कृषी प्रधान देश आहे की नाही आपल्याकडे. आपल्या या कृषी प्रधान संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट ही शेतीशी जोडली गेलेली आहे. हे तर मी दरवेळेला सांगते तुम्हाला. मग आता याच्याशी काय, शेतीशी काय संबंध? तर सगळ्यात पहिले आता तुम्ही आजूबाजूची सृष्टी बघा आपल्या. सध्या तुम्हाला आजूबाजूला झाडांची पानगळ जी झालेली होती किंवा अजूनही होत आहे, त्याच्यानंतर झाडांवर छोटी छोटी पालवी फुटलेली दिसते का? ही वसंत उत्सवाची सुरुवात आहे. आपल्याला जे मराठी ऋतू माहिती आहेत का, त्या मराठी ऋतूमधला वसंत ऋतू हा देखील एक महत्त्वपूर्ण ऋतू आहे. सृष्टी नटते याच्यामध्ये. सृष्टी नटते म्हणजे काय, तर सृष्टीमध्ये हरित वर्षाव होते. सगळीकडे आपल्याला झाडांना छोटी छोटी पालवी फुटलेली दिसेल, झाडांना सुंदर सुंदर फुलं आलेले दिसतात. मग म्हणजे सृष्टी नटायला सुरुवात होते की नाही? या सृष्टीचं जर सौंदर्य जे आहे ते कशाने आहे? या झाडा पाला फुलांनीच आहे की नाही? मग सुरुवात कशापासून होते? या वसंत ऋतूपासून. आणि गेले 5 दिवस या वसंत ऋतूला सुरुवात झालेली आहे. किती दिवस झाले? 5वा दिवस आहे आज, म्हणजे उद्या. आज 4था दिवस आहे, उद्या पंचमी आहे. आपण ज्याला म्हणतो ना, तर वसंत ऋतूचा 5वा दिवस हा रंगपंचमी, ज्याला आपण रंगपंचमी, धुळवड म्हणतो, हो की नाही, धुलीवंदन म्हणतो. हा कितवा दिवस? 5वा. म्हणजे आजचा कितवा दिवस आहे? वसंत उत्सवाचा 4था दिवस. मग सृष्टीमध्ये हा बदल झालेला आहे की नाही? आतापर्यंत पानगळ झालेली आहे, झाडांची पानं पडत आहेत, आपण बघतोय की नाही? म्हणजे ही सृष्टी देखील कात टाकतीये, म्हणजे जे जुनं तिच्याकडचं जे आहे ना ती टाकून देते आणि नवीन धारण करते, हो की नाही? मग हे नवीन जे धारण करणं आहे आणि जे जुनं जे आहे ते टाकून, म्हणजे जुनं टाकून द्यायचं म्हणजे काय, तर आपल्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत, निराशा आहे, आपल्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात की मनुष्य प्राणी आहे, माणसाला राग येतो, दुःख होतं, निराशा होते, दुसऱ्यांविषयी द्वेष वाटतात, आपल्याला मत्सर आहे, आपल्यामध्ये क्रोध आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, जसं सृष्टी ज्या खराब झालेल्या गोष्टी आहेत त्याचा नष्ट करते की नाही, ती टाकून देते की नाही, तसं आपण देखील या होळीच्या सणाला आपण होळी पेटवतो की नाही, मग त्यावेळेला आपण आपल्यामधल्या असलेल्या नकारात्मक गोष्टी, वाईट गोष्टी आपल्याला मी नष्ट करत आहे. कळालं का? म्हणजे सृष्टीशी कसा जोड आहे बघायची. उगाच सण साजरा होत नाही, ती मधल्या होणाऱ्या बदलाचे हे स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्यामधल्या नकारात्मक गोष्टी आपण नष्ट करतोय होळीच्या उद्देशाने. आपला हा उत्सव असतो. मग होळीला आपण शिमगोत्सव म्हणतो, फाल्गुनोत्सव म्हणतो, त्याच्यानंतर वसंतोत्सव म्हणतो. हा सण सगळीकडे साजरा केला, आपल्या भारतामध्ये सगळीकडे साजरा केला जातो आणि अतिशय उल्हासाने, हर्षाने
या होळी बरोबर माझ्यामधल्या वाईट गोष्टी नष्ट होऊन माझ्या घरामध्ये भरभराट हो. जशी सृष्टीमध्ये भरभराट होतीये ना, तशी माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या समाजामध्ये भरभराट हो, उत्क्रांती हो. हा होळीचा उद्देश. कळालं का? आता दुसरा सण आणि सगळ्यात महत्त्वाचं, होळी या सणाबरोबर आपल्या कृषी प्रधान संस्कृतीमध्ये उद्यापासून असतो रंगपंचमी, धुळवड, धुलीवंदन साजरी करायचं असतं. मग धुलीवंदन साजरा का करायचा? तर सगळ्यात पहिले मी कृषीविषयक माहिती सांगते, शेतीविषयक माहिती सांगते. की शेती आपण सुरुवात करतो की नाही, या धुळीशी निगडीत सण आहे की नाही. आता आपण नांगर चालवतोय शेतामध्ये, नांगराला काय म्हणतात? हा, हल चलाते हो की नाही, हलच ना. बरं, धूळ उडते की नाही जमिनीतली, मग हा सण धुळवडीशी आहे. मग ती धूळ म्हणजे घाण नाही बाळांनी. तो शेतकरी असतो ना, ती धूळ अंगावर उडून घेतो चालवताना. मग आपल्याला त्याच्याशी काहीतरी निगडीत करावं लागेल की नाही. आपण तर शेतात जाऊन ती कामं करत नाही. मग ती धुळवड आपण रंगांच्या माध्यमातून आपल्या अंगावर घेतो. दुसरं असं सांगितलं की सृष्टीमध्ये छोटे छोटे फुलं आलेले असतात. सृष्टीकडे सगळीकडे रंगीरंगी फुलं आपल्याला दिसतात. मग सृष्टीचं जे रंग टाकण्याचं काम आहे, सृष्टी करत आहे. मग आपण काय करायचं, तर आपण पण रंगांची उधळण करायची. या सृष्टीला साथ द्यायची आपल्याला, आपण पण रंगांची उधळण करायची. मग हा सण जो आहे रंगांची उधळण करण्याचा, एकमेकांमधला द्वेष मोह या दिवशी आपल्याला नष्ट करायचा. एकमेकांना रंग लावून, एकमेकांना गोड शुभेच्छा देऊन, एकमेकांसोबत आनंदाने राहून आपण या सणाची सुरुवात करत असतो. म्हणजे इथून पुढे कसा संबंध आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करते. कुठल्याही सणाचं की सण साजरा करा किंवा नाही करा, परंतु आपल्याला त्याचं महत्त्व जाणून खूप घेणं महत्त्वाचं आहे. आता पूर्वीच्या काळापासून या सण साजरे करण्यात आलेले आहे आणि आपल्याला आपली संस्कृती पुढे न्यायची आहे. आम्ही जे करतोय ते पुढे तुम्ही देखील करावं या इच्छेने आपल्या परंपरा, आपल्या गोष्टी पुढच्या पिढीला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही सण येतोय, सगळेजण सार्वजनिक पद्धतीने करताय, आपणही करायला हवं, आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं. याच्यामध्ये वाईट गोष्टी कुठलीही नाही. आता एक आपल्याला जी होळी साजरी करायची आहे की नाही, आज आपण होळी साजरी करणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला होळीच्या निमित्ताने माझ्यामधल्या असलेल्या वाईट गोष्टी मला नष्ट करत, माझ्या कुटुंबामध्ये सौख्य नांदो, भरभराट हो. झालं का? आता उद्या आपल्याला रंगपंचमी साजरी, धुलीवंदन साजरं करायचंय, धुळवड खेळायची आहे. शेतकरी राजासोबत आपण हा सण साजरा करतोय. शेतकरी उद्यापासून नांगरणीला सुरुवात करतात आणि शेतीचं पहिलं काम जे पाऊल आहे ते उद्यापासून सुरुवात होते, हो की नाही. मग हे झाल्यानंतर आज हुरडा पण खातात बरं का, प्रत्येक सांगते. हुरडा खातात की नाही याचं महत्त्व माहिती होतं का आपल्याला? शेतीमधून आपण आणायचो, खायचो, मस्तपैकी मजा करायचो. हुरडा पार्टी है, अरे हुरडा पार्टी है तो उसका मतलब क्या है, तो ये मीनिंग है उसका. कळालं का? उद्या आपल्याला सण साजरा करायचा, धुळवड किंवा धुलीवंदन, रंग लावायचे. आता आपल्याकडे प्रथायुक्त रंग आलेत की नाही, आणि त्या केमिकलयुक्त रंगाने काय होतंय, आपल्या शरीराची दाह होतं, त्याच्याने काहीतरी इजा होत आहे. आपल्याला ते करायचं नाही. आपल्या म्हणजे आपण स्वतःही बनवू शकतो रंग, परंतु आपल्याला आजूबाजूला असेही रंग मिळत आहेत की केमिकलयुक्त नाहीये. निसर्गाच्या साध्यातून जे रंग तयार होतात ते रंग आपल्याला मिळतात, ते रंग आपण लावू शकतो. आणि आपल्या वसंत उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सृष्टीमध्ये जे नवचैतन्य आहे, नवनिर्मितीला सुरुवात झालेली आहे. तर आपण या होळीच्या सणाच्या निमित्ताने, या वसंतोत्सवाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की मी पण एक झाड लावणार आहे आणि या सृष्टीच्या सौंदर्यामध्ये भर घालणार आहे. लावणार का झाडं? कुठेही लावा. त्याचबरोबर तो की नाही, आपण एक पाण्याची बाटली ठेवतो आपण, मग ही पाण्याची बाटली ओतून न देता झाडाला पाणी टाका. कळालं का? तुम्हाला त्याला पाणी टाका, किंवा तुम्ही फिरायला जाताना एखादं छोटंसं रोपटं लावा, एखादं बी टाका आणि त्याच्यानंतर त्याला येता जाता पाणी टाकण्याचं. हे मी झाड लावलंय आणि याची वाढ मीच करणार आहे, याचं मी संगोपन मीच करणार आहे, असा संकल्प करा आजच्या या होळीच्या सणाच्या निमित्ताने. याने संकल्प करणार की नाही? दोन्ही सण आपल्याला आनंददायी, सौख्याचे, भरभराटी जाओ या दृष्टीने मी तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझी माहिती इथे संपते.